जन्मल्यानंतर तुमच्या शेळीच्या पिल्लाचे वजन किती आहे? आता ही बघा 3.5 किलोचं पिल्लू आहे. उस्मानाबादी शेळीला आपण बकरा बिटलचा लावलेला आहे. तर हे दुसरं बकरं आहे. पहिली पाठ होती, हे पण 3.5 किलोचंच वजन झालेलं आहे. जन्मल्यानंतर आपण 1 तासानंतर सगळी स्वच्छता झाल्यानंतर केलेलं वजन आहे. तर हे असे जर पिल्ले तुम्हाला पण घ्यायचे असतील तर तुम्ही बिटलचा बकरा उस्मानाबादी शेळीला जर क्रॉस केला तर त्यांच्या ज्या पाठी असतील त्यांना जर तुम्ही बिटलचा बकरा क्रॉस केला तर तुम्हाला रिझल्ट 1 नंबर भेटतो. बघू शकता समोरचे पिल्लं, एक बकरा आणि एक पाठ दिली आहे. सड केळावानी आहेत, मोठे आहेत आणि कास तिची जवळपास गाईच्या कासासारखी आहे. पिल्लं बघू शकता एकदम सदृढ आणि निरोगी आहेत आणि त्यांची अंगावरली चमक पण बघू शकता. आणि ही बघू शकता शेळी जी आहे ती आपण बिटल क्रॉस केलेलं आहे बकरं, तर हिचे डोळे पांढरे आलेले आहेत आणि हिच्यापासून आपण जे पिल्लू घेतलेले आहेत ते 2 आलेले आहेत, त्या बकरा आणि पाठ. आणि त्या शेळीची कास बघू शकता आणि तिचे सडं पण बघू शकता. अत्यंत दुधाची आणि चांगल्या क्वालिटीची उंच आणि बांधा पण चांगल्या याचा येतो. अशा प्रकारचे जर तुम्ही उत्पादन घेतलं तर तुम्हाला पैशाचं उत्पादन चांगल्या प्रकारे घेता येईल. तर तुमचा जो कोणताही असेल, गावरानी शेळी असेल किंवा उस्मानाबादी शेळी असेल, तिला जर चांगल्या उंच जातीच्या प्रजातीचा बकरा क्रॉस केला, जसं की आपण बिटल म्हणतो, तर बिटलचा बकरा क्रॉस केला तर तुम्ही रिझल्ट चांगला घेऊ शकता. चांगल्या दुधाच्या शेळ्या तुमच्याजवळ तयार होतात आणि त्या चांगल्या दुधापासून जी पिल्लं आहेत ती तुम्हाला 3 महिन्यामध्येच चांगल्या प्रकारचे पैसे देऊन जातात. तर तुम्हाला असा पण रिझल्ट घ्यायचा असेल तर तुम्ही नक्कीच ट्राय करा की तुमच्या गावरान किंवा उस्मानाबादी शेळीला बिटलचा बकरा क्रॉस करा आणि चांगलं उत्पादन घ्या. बघू शकता समोर सडांची क्वालिटी आणि कासाची क्वालिटी. तर ही आपण याच्या अगोदर पण व्हिडिओ टाकलेला आहे की कासाची तिची कशी झालेली आहे, कास मोठी आणि तिचे सडं बघले झालेले आहेत. तर याच्यामध्ये आपण ती विल्यानंतरचा व्हिडिओ टाकलेला आहे. तर ही जी शेळी आहे तर या शेळीला आपण चांगल्या गाय म्हणतात खाऊ घालता तर या गाईच्या कासाचा विकास बघू शकता. एखाद्या पहिलारू गाईच्या कासासारखा झालेला आहे आणि सडं तिचे खेळावाने झालेले आहेत. तर हा फरक असतो गावरान बकऱ्यामध्ये आणि बिटल बकऱ्यामध्ये. तर बिटल बकरा क्रॉस केला तर तुम्हाला नक्कीच फायदा होतो आणि चांगला पैशाचा उत्पादन होऊ शकतं. धन्यवाद. उस्मानाबादी बिटल क्रॉस रिझल्ट बघा. गरिबाची गाय आहे का गाईसारखा हिच्या कासाचा आकार, म्हणून शेळीला गाय म्हणतात, गरिबाची गाय.